म्हणजे जेव्हा आम्ही ऍक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो तेव्हा मी असं नाही म्हणत की मला खुन्याचा रोल नाही करायचा आहे बाबा. ते माझ्यासाठी चॅलेंज आहे ना की तसं विचार करणं किंवा आता तो जमाना गेला बर का की मराठीची आहे, हिंदीची आहे, साऊथची आहे. आता आपण सगळे एका हा या इंडस्ट्रीचा आहे तर त्याला जरा कमी. नमस्कार सई, स्वागत आहे तुमचं टेलीचक्कर रिजनल वरती. थँक्यू. आम्ही आज इथे तुमच्या हिंदी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत आणि किरदार खूप वेगळे वेगळे केलेत म्हणून मी खूप एक्साइटेड आहे तुमच्याशी बोलण्यासाठी. हिंदी चित्रपटामध्ये एक किरदार दुसऱ्यापासून खूपच वेगळा होता आणि स्टार्ट करूया समापासून, फ्रॉम मिमी. ओके. कसं केलं, कसं हो म्हणाले, फर्स्ट रिॲक्शन काय होता आणि कुठला रेफरन्स पॉइंट होता? कारण की मला वेगळी सई दिसली त्याच्यात, खूप एक्सप्रेशन वाली सई आणि कॉमिक टायमिंग वाली सई दिसली त्याच्यात. मग तुमचं रेफरन्स पार्ट काय होता आणि का हो म्हणाले त्या फिल्मसाठी? मला ऑनेस्टली असं वाटतं की ऍक्टर्सला खूप क्रेडिट मिळतं. कधी कधी स्क्रिप्ट पण तेवढीच तगडी असते, तुम्हाला शिकवणारे पण तेवढेच तगडे असतात. त्यामुळे मी स्वतःकडे खूप थोडं क्रेडिट ठेवीन. मी सगळ्यात आधी ह्याचा क्रेडिट लक्ष्मण सरांना देईन की त्यांना मी महाराष्ट्रीयन असून त्यांनी मला राजस्थानी मुस्लिम मुलीचा रोल दिला. आणि मला ट्युटर आले होते शिकवायला डायलेक्ट साठी, ऍक्सेंट पकडायचा. येस. तर ते गुरुजी आहेत ना आमचे, ते खतरनाक आहेत आणि मी त्यांना फुल क्रेडिट देते. त्यांच्यामुळे मी वेगळी दिसले असं मला वाटतं, कारण आम्ही भाषेवरती खूप काम केलं 1.5 महिना वगैरे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्क्रिप्ट ना आपलं काहीतरी टेक्स्चर घेऊन येते, जसं प्रत्येक ऍक्टर आपला फ्लेवर घेऊन येतो. तर मिमीची स्क्रिप्टच एवढी तगडी होती की मला फार कमी करावं लागलं. पण आय होप यू रिअलाइज की हिंदी चित्रपटामध्ये या फिटर्निटीमध्ये आयकॉनिक फिल्म्स मधली पार्ट तू होते. गजनी बोलू किंवा मिमी बोलू, आणि त्या फिल्म मध्ये पंकज सर होते आणि कृती वॉज देअर. तुझी एनर्जी, मी एक सीन पाहिला पंकज सरांशी बोलताना, तुझी एनर्जी मॅच होत होती. काय शिकायला भेटलं त्यांच्यापासून? काय शिकायला नाही मिळालं असं विचार. खरं तर मला असं वाटतं की पंकजजींसारखे आर्टिस्ट ना, मग दे गो बियॉन्ड व्हॉट दे आर ॲज अन आर्टिस्ट. मला ते ह्युमन बिईंग म्हणून खूप जास्त भावतात. त्यांच्याकडे अशा काही क्वालिटीज आहेत ज्या एका सॉलिड ह्युमन बिईंगच्या क्वालिटीज आहेत. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती जी मला कायम लक्षात राहील. ते म्हणाले की कधी कधी समाजात अशा गोष्टी होत असतात ज्याच्याशी आपण फार सहमत नसतो किंवा ज्या आपल्याला पटत नाहीत, रुचत नाहीत, पण आपण पब्लिक फिगर असल्यामुळे ते स्पष्टपणे मांडू पण शकत नाही. अशा वेळेला तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये जागा शोधा आणि ते व्यक्त व्हा, म्हणजे तुम्हाला कॅन्डल घेऊन जायची गरज नाही पडणार. हे इतकं सुंदर शिकवण आहे ही, किंवा हा इतका सुंदर थॉट आहे आणि तो माणूस हे करतो त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये. इफ ही वॉन्ट्स टू ऍड समथिंग, ते असे सटली ऍड करतात त्याच्यामध्ये, इम्प्रोव्हायझेशनचं खूप सटली ऍड करतात. आणि मला असं वाटतं की ही एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले खूप जास्त. गजनीवरती येऊया. एक न्यूज होती दॅट सई किंवा सुनीता, आता हे कन्फ्युजन तुला क्लिअर करायचंय, वॉन्ट्स टू मॅरी आमिर खान. आता टेल मी, सईला मॅरी करायचं होतं आमिर खानची की सुनीताला? सईला, ऑफकोर्स. आणि आय हॅव बीन अ ह्यूज फॅन ऑफ आमिर खान सिन्स आय वॉज इन स्कूल. गजनीमध्ये मी पहिल्यांदा त्याला भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने खूप एकत्र काम केलं. तेव्हा मला ॲज अ ह्युमन बिईंग त्याची इन्साइट मिळाली आणि माझा क्रश अजूनही बरकरार आहे आमिर खान. मला आमिर खान खूप आवडतो आणि हे मी खूप वेळा बोलून झालेलं आहे. कितींदा असं झालंय की तू खूप वेगळे वेगळे रोल केलेत, खूप काम केलंय, पण सेट ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पीपल ते हंटर बनवूनच तुला रिकॉल करतात. ते बोलतात अरे हंटरवाली सई तामणकर. ते नाही बघत की किती एक्सपेरिमेंटल रोल होता तो, किती आउट ऑफ द बॉक्स होता तो. फॉरगेट अबाउट आर्ट, फॉरगेट अबाउट, दे ओनली गो फॉर प्रेझेंटेशन. स्क्रिप्ट त्यांच्यासाठी काही महत्वपूर्ण असतो, खाली दिसायला अरे सई तामणकर. या लोकांशी तुला काय बोलायचं? काहीच नाही, अभिनेत्री काहीच नाही. काही लोकांनी ना काही चष्मे घातलेले असतात, ते त्यांना घालू देत. त्यांना बाकीच्या गोष्टी दिसत नसतील तर इट्स देअर लॉस.
मला अशा लोकांची काहीच बोलायचं नाहीये. मला असं वाटतं की माझं हंटरवरती तेवढंच प्रेम आहे, माझं दुनियादारीवरती तेवढंच प्रेम आहे, माझं ग्राउंड झिरोवरती तेवढंच प्रेम आहे. का का मी सांगते, ह्या सगळ्या फिल्म्स मी चूज केल्या ना, सो आय ओन इट. आय ओन हंटर. हंटर मधली तूच ना ती, हो मीच ती, एवढं मी ओन करते त्या गोष्टी. तर मला कोणी हंटरमुळे ओळखलं तर मला त्याची तकलीफ नाही होत किंवा मला त्याचा त्रास नाही होत. आय फील गुड. मला कोणी ग्राउंड झिरोनी ओळखलं तर आय फील गुड. मला असं वाटतं की हे सगळे प्रोजेक्ट्स मीच केलेत, तर इट्स ओके इफ दे नो मी फ्रॉम हंटर और बाय हंटर. इट्स फाईन. आय ओन इट. इट्स माय फिल्म. आय लव्ह दॅट फिल्म. आय लव्ह माय पार्ट. आय थिंक इट्स द मोस्ट आयकॉनिक पार्ट एव्हर, असं मला वाटतं. अँड इट रिक्वायर्स गट टू डू दॅट. या सो लिपस्टिक अंडर माय बुरखा तू पाहिलं असेल कदाचित. मी सुशांत सरांशी बोलत होतो गेल्या आठवड्यात. मी विचारलं, त्यांचा रोल खूप आउट ऑफ द बॉक्स होता. ते बोलले की असे लोक आहेत ना समाजात. एक्झॅक्टली. हो हाय एक्झॅक्टली. पण मी का नाही पोर्ट्रे करू, मी केला. आणि हे समाजातले ते लोक आहेत जे चौकटीत नाही बसत, हा, किंवा जे 1 2 3 4 5 6 7 ह्याच्यामध्ये नाही बसत. करेक्ट. आणि वी ऍक्टर्स, वी आर हंग्री टू प्ले ऑल काइंड ऑफ पार्ट्स. म्हणजे जेव्हा आम्ही ऍक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो तेव्हा मी असं नाही म्हणत की मला खुन्याचा रोल नाही करायचा आहे बाबा. ते माझ्यासाठी चॅलेंज आहे ना, की तसं विचार करणं किंवा तेवढ्या डार्क प्लेस मध्ये जाणं हा चॅलेंज आहे. आणि तो मी सर्वस्वी स्वीकारायला तयार आहे. तसंच हंटर सुद्धा माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. अँड आय ऍब्सोल्युटली ब्लडी ओन इट. हे बघ, राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज वाजपेयी, मी लव सोन्याची बोलतो, तू खूप लोकांबरोबर काम केलंयस खूप. अँड दिस इज हाऊ आय फिगर आउट की तू एवढी वर्सटाईल झाली आहे. कोई लिमिटेशन नाही. यू आर द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ वर्सटाईल ॲक्ट्रेस इन द इंडस्ट्री राईट नाव. आणि तू हे प्रूफ करतेस की कलाकारला जात, धर्म, भाषा थांबू शकत नाही. पण तरी एक फेवरेट असतो, एक तरी ट्रीटमेंट असतो इंडस्ट्रीमध्ये की अरे शी फ्रॉम मराठी इंडस्ट्री यार. हे कधी असं जाणवलंय तुला? कधी असं लोकांनी ट्रीट केलंय इथे हिंदी सिनेमात? तुला उलट खरं सांगू का, मराठी आर्टिस्टना जास्त रिस्पेक्ट देतात, कारण की थिएटर त्यांना त्यांना जास्त पॅम्पर करतात. आता तो जमाना गेला बर का, की मराठीची आहे, हिंदीची आहे, साऊथची आहे. आता आपण सगळे एका प्लेनवरती आलेलो आहोत. आणि आता जो चांगला काम करेल त्याला रिस्पेक्ट मिळणारच मिळणार, हे समीकरण झालेलं आहे. विच इज अन अमेझिंग समीकरण. आय लव्ह दिस समीकरण. आणि असं मला कधीच जाणवलेलं नाहीये की ओ हा या इंडस्ट्रीचा आहे तर त्याला जरा कमी, असं कधीच नाही. असं मला म्हणजे काही मिथ्स आहेत ते बस्ट करायला पाहिजेत आपण, आणि हे सगळ्यात मोठं मिथ आहे असं मला वाटतं. की झिरो वरून स्टार्ट केल्यावरती मी एक्साइटेड होते, कारण की ते तुम्हाला ग्राउंडेड ठेवतात. यू टेक इट ॲज अ चॅलेंज, बट फ्यू ऑफ देम कांट टेक दॅट. बरोबर आहे. बरोबर. लास्ट मला हे विचारायचं आहे, मी बघून झाल्यानंतर, नाव आय नो यू आर अ वंडरफुल डान्सर. मला तुला संजय लीला भंसालीचा फिल्म मध्ये बघायचं. ओ माय गॉड, खूप कष्ट घ्यावे लागतील. हो हो, का नाही. यू हॅव दॅट बकेट लिस्ट? अरे हू डझंट वॉन्ट टू वर्क विथ मिस्टर बन्साली यार. म्हणजे मला असं वाटतं की ही इज अ वन मॅन आर्मी. आणि कोणी मला दाखवा त्यांच्यासारखा सिनेमा किंवा त्यांच्यासारख्या फ्रेम्स किंवा त्यांच्यासारखं विजन किंवा त्यांच्यासारखे काय म्हणूया, एक साधा सीन असतो की प्रियकर प्रेयसीला सोडून चाललाय, पण ते इतके रंग त्याच्यात ऍड करतात की ते रंग आपल्याला आधी कधी दिसलेलेच नसतात. म्हणजे इमोशनल रंग, आणि असेही रंग फ्रेम वाईज ऑल्सो. तर मला असं वाटतं की 100% का नाही, माझा कस लागेल पण मला आवडेल काम करायला. आणि तेच एफर्ट, तेच एनर्जी अँड एक्साइटमेंट इम्तियाज अलीच्या फिल्म मध्ये पण, किंवा विनोद चोपडाच्या फिल्म मध्ये. ऑफकोर्स. म्हणजे लिसन, माझ्यासाठी ना काम हे महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. मग त्याच्या पुढे कामापेक्षा मोठा नाहीये माझ्यासाठी कोणी. माझं काम आहे ते. सो आय एम गोइंग टू हॅव इक्वल अमाउंट ऑफ एक्साइटमेंट इफ चैतन्य ताम्हाणे कास्ट्स मी टुमॉरो, or Nagaraj Manjule casts me tomorrow,
और विधू विनोद चोपडा कास्ट्स मी टुमॉरो, मला असं वाटतं की सेम एक्साइटमेंट, कारण ही सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि छान लोकांबरोबर, बुद्धिमंत लोकांबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार. ओके, लास्ट क्वेश्चन फॉर दिस. इथपर्यंत लास्ट युअर वेब सिरीज सिक्रेट्स ऑफ शिलेदास, तिथपर्यंत मला असं वाटत होतं खूप वेगळे वेगळे रोल झाले तुझे, पण तिथून ग्राउंड झिरो पण बघितलं मी, थोडाफार सिमिलर होता. यु नो, अ वॉरियर, अ फायटिंग वुमन हु इज फिजिकली इन्वॉल्ड इन फायटिंग अँड ऑल. असं घाबरू येतं कधी की हे लोक आता स्टिरियोटाईप करतायत मला? आधी वाटायचं असं, आता नाही वाटत. आता नाही वाटत, कारण मी त्याच्याही पेक्षा परे गेले. मी म्हणजे मेंटली आय एम बियॉन्ड ऑल ऑफ दिस, आणि आता मला कशाचीच भीती वाटत नाही, म्हणजे खरंच नाही वाटत. आणि मला असं वाटतं की ही स्टेज अशी ओव्हरनाईट येत नाही. ही स्टेज यायला खूप तपश्चर्या, खूप कष्ट, खूप एक्सपिरियन्सेस, खूप धक्के, खूप खड्डे, हे सगळं सहन करावं लागतं, तेव्हा ही फेज येते. आणि मला हेही माहित नाही की ही फेज किती टिकते, पण आता मी त्या फेजमध्ये आहे आणि मला ती खूप एन्जॉय करावीशी वाटते. मग एन्जॉय कर. आणि जसं झालंय ना, आउट ऑफ द बॉक्स रोल्स केलेत तू, आता परत काहीतरी एक आउट ऑफ द बॉक्स येतोय आणि मी तिथे येणार इंटरव्ह्यू घ्यायला. अशी तोडकी फोडकी मराठीमध्ये कसं वाटलं टेलिचक्कर बोलताना? थँक्यू टेलिचक्कर. टेलिचक्कर रिजनलचे आमचे जे होस्ट आहेत ते अजून मराठी पारंगत नाही आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना आपण दाद नक्की दिली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.